तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हा सनी देओलचा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. आता तोच डायलॉग शिवसेना नक्की कोणाची या विषयाला अगदी तंतोतंत जुळतोय. 2022ला एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली आणि ठाकरेंनी कोर्टाची पायरी चढली. तेव्हापासूनच तारीख पे तारीख हे सगळं सुरू आहे. शिवसेना नक्की कोणाची, आज लागणार निकाल, यांसारख्या हेडलाईन वृत्तवाहिन्यांवरती आणि वृत्तपत्रांमध्ये मागचे 3-4 वर्ष बघून सामान्य माणसाला अक्षरशः वीट आलाय. असीम सरोदेंसारखे वकील सुद्धा लवकरच निकाल लागेल असं सांगत असतात, मात्र निकाल काही केला लागत नाहीये. मग प्रश्न असा पडतो की सध्या हे प्रकरण नक्की कोणत्या टप्प्यावर आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये नक्की काय घडतंय आणि खरंच ठाकरेंकडे शिवसेना हे नाव किंवा चिन्ह राहू शकतं का, याच संपूर्ण विषयावरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. गोष्ट सुरू होते 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर. तेव्हा भाजप आणि शिवसेना हे एकत्र लढले होते, पण सत्तेच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या समान वाटपावरून त्यांच्यामध्ये अंतर्गत वाद सुरू झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हातमिळवणी करत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले. पण हा अनपेक्षित निर्णय शिवसेनेतल्याच एका मोठ्या गटाला पचत नव्हता. त्यांना न विचारता हा निर्णय घेतला, अशा चर्चा सगळीकडे पसरल्या. शेवटी शेवटी 21 जून 2022च्या रात्री शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा एक गट गुपचूप आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला पाठवला. पक्षाचा मुख्य आदेश म्हणजेच व्हीप धाब्यावरती बसून शिंदे गटाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा ठाम निर्णय घेतला. ठाकरे गटाने आमदारांवरती अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर शिंदे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. बहुमत चाचणी आधीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. इथून पुढची गोष्ट रंगली खरी शिवसेना कोणती या न्यायालयीन आणि कायदेशीर लढाईमध्ये. बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंनी पक्षावर आणि धनुष्यबाण या चिन्हावरती दावा ठोकला, तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा पक्षाची घटना आणि मूळ विचार जपल्याचा दावा केला. 17 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने धक्कादायक निकाल देत शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं. यानंतर ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. दुसरीकडेच 10 जानेवारी 2024 रोजी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही बंडखोर आमदारांना पात्र ठरवत शिंदे गटच खरी शिवसेना असल्यावरती मोहर उमटवली, ज्याला ठाकरे गटाने परत सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं. जी याचिका अजूनही प्रलंबित आहे, ज्याचा निकाल प्रत्येक वेळी लागणार असं सांगितलं जातं, पण अजूनही निकाल लागलेला नाहीये. सध्या हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणीच्या टप्प्यावरती आहे असं सांगितलं जातंय. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या 3 न्यायमूर्तींच्या विशेष पीठासमोर ह्या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू आहे. यात प्रामुख्याने 2 मुख्य याचिका एकत्र चालवल्या जात आहेत. पहिलं म्हणजे निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेले शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह या विरोधातली याचिका, आणि दुसरी म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याविरोधातील याचिका. या प्रकरणाची 6 ऑगस्ट 2026 ची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात नुकतीच झाली, ज्यामध्ये ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी खंडपीठासमोर असं स्पष्ट केलं की ठाकरे गटाकडे 160 कार्यकारिणी आणि तब्बल 19.4 लाख प्राथमिक सदस्यांचं स्पष्ट बहुमत असतानाही निवडणूक आयोगाने पक्षाच्या 2018च्या घटनेकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. 2018 मधील पक्षाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हेच अधिकृत पक्षप्रमुख होते. आमदारांचा गट म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष असू शकत नाही. त्यामुळे आमदारांचं बहुमत असलं तरी पक्षाचा मूळ निर्णयच अंतिम मानला गेला पाहिजे. संविधानातील 10व्या अनुसूचीचा म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याचा यात उघड गैरवापर झालाय. कपिल सिब्बल यांच्या धडाकेबाज युक्तिवादानंतर आता खरंच ठाकरे गटाचं पारडं जड झालंय आणि आता चिन्ह आपल्यालाच मिळणार असं बऱ्याच कार्यकर्त्यांना वाटतंय, पण अजूनही निकाल प्रलंबित आहे. प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांच्या म्हणण्यानुसार याला अजून 1.5 ते 2 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे यामध्ये नक्की काय घडतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. आता मुद्दा येतो की खरंच ठाकरे गटाला हे चिन्ह परत मिळू शकतं का आणि आमदारांवरती कायदेशीर कारवाई होऊ शकते का. तर सर्वात महत्त्वाचा युक्तिवाद असा केला जातो की 2022ला प्रकरण सुरू झाल्यानंतर 2024 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली, ज्याच्या आधी असलेली विधानसभा ही विसर्जित करण्यात आली. म्हणजे सगळे आमदार हे आमदार राहिले नाहीत. मग नंतर नव्याने विधानसभेची निवडणूक जेव्हा लागली तेव्हा सगळे आमदार हे लोकांमधून निवडून आले, ज्यामुळे त्यांच्यावरती कारवाई होणं अशक्य आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेली ही संपूर्ण लढाई ठाकरे पक्ष हे फक्त नाव आणि चिन्हासाठी लढतंय असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नोंदी चर्चेत घेतल्या पाहिजेत. त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त काही आमदार किंवा खासदार वेगळे झाले म्हणजे मूळ राजकीय पक्ष त्यांचा होत नाही. राजकीय पक्षाची घटना आणि संघटन हेच अंतिम मानलं जातं. त्याला जर ग्राह्य धरलं आणि निवडणूक आयोगाचा जर निर्णय रद्द केला
तर आणि तरच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला खरी शिवसेना मानलं जाईल आणि त्यामुळे शिवसेना या नावावरती आणि धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आलेले सर्व नवीन आमदार हे तांत्रिकदृष्ट्या मूळ पक्षाच्या म्हणजेच ठाकरे गटाच्या निर्णयामध्ये येतील. कारण कायदा असं सांगतो की जनतेने तुम्हाला विशिष्ट पक्षाचं चिन्ह आणि विचार पाहूनच मतदान केलंय. त्यामुळे तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही मूळ राजकीय पक्षाचा आदेश म्हणजेच व्हीप नाकारू शकत नाही. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये एकूणच 3 शक्यता सांगितल्या जात आहेत. पहिलं तर सर्वोच्च न्यायालयाने असं मानलं की निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र घटनात्मक संस्था आहे आणि त्यांनी लोकप्रतिनिधींच्या बहुमताच्या आधारे दिलेला निर्णय हा प्रातिनिधिक लोकशाहीच्या चौकटीत बसतो. तरच शिंदे गटाकडील चिन्ह हे कायम राहील. मात्र सध्याच्या कोर्टाच्या सुनावणीतील मूडवरून ही शक्यता जरा कमीच दिसते. दुसरी एक गोष्ट या प्रकरणामध्ये होऊ शकते ती म्हणजे कोर्ट अंतिम तोडगा निघेपर्यंत धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव फ्रीज करू शकतं आणि दोन्ही गटांना आपापली नवीन नावं आणि चिन्ह वापरणं बंधनकारक करू शकतं. जर असं झालं तर ठाकरे गटासाठी हा एक प्रकारे नैतिक विजय मानला जाईल. कारण शिंदे गटाचा मूळ शिवसेना असल्याचा दावा यामुळे गळून पडेल. किंवा तिसरं म्हणजे कोर्ट निवडणूक आयोगाचा 17 फेब्रुवारी 2023 चा निर्णय रद्द करून प्रकरण पुन्हा नव्याने सुनावणीसाठी आयोगाकडे पाठवू शकतं, ज्यामध्ये संघटनात्मक बहुमताला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेना नक्की कोणाची याचा निर्णय येणाऱ्या काळात तरी लवकरात लवकर लागावा एवढीच अपेक्षा आहे. कारण इतकी वर्ष होऊन गेली की कदाचित आता काही निर्णय लागला तरी लोकांना फरक पडायचा नाही. तुम्हाला काय वाटतं? शिवसेना नक्की कोणाची आहे आणि नक्की कोणाला हे चिन्ह मिळालं पाहिजे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कट या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.